नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या प्रकाशनावर बोलणार आहोत. शैक्षणिक दीपस्तंभ आणि अक्षरधन पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेला शिक्षक दिन 2025 विशेषांक. हो. 5 सप्टेंबर 2025ला प्रकाशित झालेला हा त्यांचा 21वा अंक आहे. आणि याची जी मध्यवर्ती संकल्पना आहे, ज्ञान, मान आणि सन्मान, ती खूप विचार करायला लावणारी आहे. अगदी बरोबर. हा अंक म्हणजे फक्त लेखांचा संग्रह नाहीये खरं तर. महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रात जी काही धडपड सुरू आहे, जे प्रयोग सुरू आहेत, त्याचं एक प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि ज्ञान, मान, सन्मान हे शब्द थोडे औपचारिक वाटू शकतात कधीकधी, पण या अंकातल्या शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो. बरोबर. आपला उद्देश पण तोच आहे की या अंकातील जे 46 लेख आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेणं शक्य नाहीये, पण काही निवडक म्हणजे जे प्रभावी अनुभव आहेत, जे विचार आहेत, त्यातून शिक्षकांचं काम, त्यांचं समर्पण आणि आजच्या काळातली आव्हानं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ज्ञान, मान, सन्मान याचा अर्थ उलगडेल असं वाटतं. नक्कीच. आणि हे बघणं महत्वाचं आहे की शिक्षक वैयक्तिक पातळीवर हे सगळं कसं साध्य करत आहेत. तर मग सुरुवात करूया एका मला वाटतं खूप हृदयस्पर्शी अनुभव आहे हा. डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे यांनी लिहिला आहे. बिट्टी नावाची एक दिव्यांग मुलगी. तिला शिकवण्याचा त्यांचा अनुभव म्हणजे डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की ही मुलगी नाही शिकू शकणार, पण शिंगोटे सरांनी जे प्रयत्न केलेत अविश्वसनीय आहेत ते. आणि आज ती मुलगी फक्त शाळेत टिकून नाहीये, तर वाचायला, लिहायला, गणित करायला शिकलीये. हे वाचताना खरंच शिक्षकाच्या भूमिकेबद्दल खूप विचार येतात मनात. हो. हा अनुभव म्हणजे शिक्षकाच्या कामाची खरी खोली दाखवतो. हे फक्त अभ्यासक्रम शिकवणं नाहीये, नाही का? हे एक आयुष्याला दिशा देणं आहे. अगदी. आणि गंमत म्हणजे जेव्हा बिट्टीच्या पालकांनी डॉक्टरांना सांगितलं की ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते, तेव्हा डॉक्टरसुद्धा चकित झाले. हो ना. हे उदाहरण, जसं शिंगोटे सर म्हणतात, ते मराठी शाळांमधल्या शिक्षकांची निष्ठा आणि त्यांची क्षमता दाखवतं. अनेकदा काय होतं, इंग्रजी माध्यमांच्या झगमगाटात अशा मुलांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. बरोबर. इथे शिक्षकाने मिळवलेला मान आणि सन्मान हा केवळ औपचारिक नाहीये, तो त्या मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या नजरेत कमावलेला आहे. पण हा अनुभव एका मोठ्या प्रश्नाकडे पण लक्ष वेधतो की असे जे वैयक्तिक प्रयत्न आहेत त्यांना व्यवस्थेचं पाठबळ कसं मिळणार. हाच मुद्दा आहे. आणि हीच निष्ठा, हेच समर्पण आपल्याला स्वाती नगराळे यांच्या लेखात पण दिसतं. ग्रामीण भागातील शिक्षण, त्यांनी कितीतरी आव्हानं मांडली आहेत. अपुऱ्या सुविधा, मुलांची अनियमितता, पालकांची अनास्था. हां. तरीही शिक्षक कसं काम करतात, मुलांच्या घरी भेटी देतात, कमी साधनांमध्ये मार्ग काढतात. म्हणजे आव्हानं वेगळी आहेत, पण ती तळमळ तीच आहे. निश्चितच. ग्रामीण शिक्षक तर अनेक भूमिका निभावतात खरं तर. ते शिक्षक असतात, मार्गदर्शक असतात, कधीकधी तर पालकही बनावं लागतं त्यांना. हो. कोविड काळात पण बघा ना, डिजिटल साधनांचा वापर करून त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं. हे जे अथक प्रयत्न आहेत, तेच खऱ्या अर्थाने ज्ञान, मान आणि सन्मान या संकल्पनेला सार्थ ठरवतात. अगदी. पण हेही लक्षात घ्यायला हवं की हे सगळं बहुतांश शिक्षकांच्या वैयक्तिक इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ही फक्त व्यक्तींची गोष्ट न राहता संपूर्ण शिक्षण प्रणालीचा भाग कशी बनेल, हा विचार महत्वाचा आहे. बरोबर. आता या समर्पणाबरोबरच शिक्षकांच्या कल्पकतेकडे बघूया. अनेक शिक्षकांनी खूप अभिनव उपक्रम राबवले आहेत त्यांच्या शाळांमध्ये. गडचिरोलीतल्या एका दुर्गम शाळेतला अनुभव आहे दिवाकर मादेशी यांचा. मला खूप आवडला तो प्रयोग. अच्छा. त्यांनी हजेरी घ्यायची पद्धतच बदलून टाकली. येस सर म्हणण्याऐवजी रोज एका नवीन संकल्पनेवर आधारित इंग्रजी शब्द किंवा माहिती सांगायची मुलांनी. म्हणजे सोमवारी स्वतःचं नाव, मंगळवारी फळांची नावं. काय भन्नाट कल्पना. अरे वाह, खरोखरच किती साधा पण किती प्रभावी बदल आहे हा. हो ना. यामुळे हजेरीचा तो कंटाळवाणा वेळ, तो ज्ञान मिळवण्याचा आणि आत्मविश्वासाने बोलण्याचा क्षण बनला. विशेषतः गोंडी भाषिक मुलांना इंग्रजी शब्दसंग्रह मिळाला, आत्मविश्वास मिळाला. हो. त्यांनी संध्या नावाच्या मुलीचं उदाहरण दिलंय, जी आधी खूप लाजरी होती, ती नंतर किती आत्मविश्वासाने उत्तर देऊ लागली. अगदी. हे दाखवतं की ज्ञान देण्याची पद्धत किती महत्वाची आहे. छोट्या स्थानिक पातळीवरच्या कल्पकतेतून मोठे बदल घडू शकतात, हे नक्की. आणि गणितासारख्या विषयाची भीती घालवण्यासाठी पण असेच प्रयोग होत आहेत. सुशीला गुंड, त्यांनी खेळ खेळूया गमतीचा, गणित आमच्या आवडीचा हा उपक्रम राबवलाय. सापशिडी आणि क्रिकेटसारख्या खेळांमधून मुलांना बेरीज, वजाबाकी, संख्याज्ञान शिकवलं. टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य बनवलं. हां,
तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे कृतीयुक्त शिक्षणाचा उत्तम नमुना आहे. खास करून कोविडनंतर मुलांचा अभ्यासातला रस कमी झाला असं दिसतंय, तेव्हा खेळातून शिकवणं खूप प्रभावी ठरतं. बरोबर. गणिताची भीती जाऊन आवड निर्माण होते. इथे ज्ञान हे केवळ पुस्तकी नाही राहत, ते अनुभवातून मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा उपक्रम आता राज्यभर पोचतोय, हे ऐकून खरंच आनंद झाला. हो. पण प्रश्न तोच उरतो की असे यशस्वी प्रयोग इतर शाळांमध्ये सहजपणे कसे स्वीकारले जातील, कसे रुजवले जातील. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण लागेल, साधनं लागतील, नाही का? अगदी. केवळ शैक्षणिक ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास पण महत्वाचा आहे. अजय काळे यांनी त्यांच्या शाळेतील बालपंचायत या उपक्रमाबद्दल लिहिलं आहे. बालपंचायत म्हणजे विद्यार्थ्यांची स्वतःची छोटी लोकशाही शासन प्रणाली. हो. निवडणुका होतात, मंत्री निवडले जातात आणि ते शाळेच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात. हो, बालपंचायत किंवा शालेय मंत्रिमंडळ हा लोकशाही मूल्य आणि नेतृत्व गुण रुजवण्याचा एक उत्तम मार्ग आहे खरं तर. मुलांना जबाबदारी दिली की, निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं की त्यांचा आत्मविश्वास वाढतो, संघभावना, समस्या सोडवण्याची क्षमता हे सगळं विकसित होतं. काळे सरांच्या शाळेत यामुळे शिस्त, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक बाबतीत सुधारणा झाली असं ते म्हणतात. म्हणजे शिक्षणातून फक्त हुशार नाही, तर जबाबदार नागरिक घडवणं हा उद्देश आहे. अगदी. आणि या जबाबदार नागरिकांसाठी मूल्य शिक्षण किती महत्वाचं आहे, हे प्रशांत बुंदे यांच्या लेखातून खूप स्पष्ट होतं. आजच्या जगात प्रामाणिकपणा, आदर, सहानुभूती या मूल्यांची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. हो. आणि त्यांनी फक्त उपदेश नाही दिलाय, तर कृतीवर भर दिलाय. म्हणजे शिक्षकांचं आणि पालकांचं आदर्श वर्तन कसं असावं, कथा, प्रेरणादायी उदाहरणं, सामाजिक सेवा, गटकार्य, नियमित चर्चा, चांगल्या कामाचं कौतुक. हे खूप महत्वाचं आहे. बुंदे सर म्हणतात तसं मूल्य शिक्षण हा काही वेगळा विषय नाहीये, तो जगण्याचा भाग व्हायला हवा. बरोबर. आणि हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही. अर्चना मोरे आणि सुनीता सिकदार यांचे लेख पण बघा. कला, संगीत, खेळ यांचं महत्त्व सांगतात. हो. कला आणि संगीत मुलांमधली सकारात्मकता वाढवतात, ताण कमी करतात. खेळातून शिस्त येते, संघभावना येते, खिलाडूपणा येतो. हे सगळे घटक मिळून विद्यार्थ्यांचा तो सर्वांगीण विकास होतो, ज्याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो. हे खरं ज्ञान आहे जे फक्त पुस्तकातून मिळत नाही. आणि यामुळेच शिक्षकाला समाजात मान मिळतो. पण आजच्या या डिजिटल युगात काही नवी आव्हानं पण आहेत. 2 लेखकांनी वाचन संस्कृती कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अर्चना देशमुख, काव्यार्चना आणि संतोष चिकाटे. ही एक गंभीर समस्या आहे खरं तर. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे मुलं वाचनापासून दूर जात आहेत असं त्यांचं निरीक्षण आहे. अगदी. वाचाल तर वाचाल हे आजही तितकंच खरं आहे. वाचनाने फक्त ज्ञान नाही मिळत, तर विचारशक्ती, कल्पनाशक्ती, सहानुभूती वाढते. हो. त्यांनी जे उपाय सुचवले आहेत, एक दिवस, एक गोष्ट, माझं आवडतं पुस्तक, भिंतीवरचं ग्रंथालय, वाचन झोन, फिरती पुस्तक पेटी, कथाकथन, हे सगळे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण यासाठी शाळा आणि पालक दोघांनीही एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. अगदी. आणि याच डिजिटल युगाशी संबंधित अजून एक मोठा प्रश्न म्हणजे मोबाईलचं व्यसन. प्रल्हाद घोरबांड यांनी यावर लेख लिहिलाय. हो, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी धोके सांगितले आहेत. अभ्यासावर परिणाम होतो, सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांवर परिणाम होतो, पण उपायही दिले आहेत. पालकांनी लक्ष ठेवणं, स्वतः एक आदर्श ठेवणं, मुलांशी संवाद साधणं. हा मुद्दा थेट शिक्षकाच्या बदलत्या भूमिकेशी जोडला जातो. स्पृहा इंदू यांनी म्हटले बघा, शिक्षक आता फक्त ज्ञान देणारा नाही राहिला, तो सुलभक आहे. फॅसिलिटेटर. हो, म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकायला मदत करणारा, माहितीच्या या जंजाळातून योग्य मार्ग शोधायला मदत करणारा मार्गदर्शक. तंत्रज्ञान हे एक साधन आहे, त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवणं, हे पण आता शिक्षकाच्या कामाचा भाग बनला आहे. यातच मग डिजिटल नैतिकता आणि सुरक्षित वापराचे धडे पण आले. आणि ह्याच सगळ्या बदलांना प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020 आला आहे. त्याची माहिती अर्चना अढाव यांनी दिली आहे त्यांच्या लेखात. त्यांनी त्या धोरणाच्या 5+3+3+4 संरचनेबद्दल सांगितलं आहे. म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शिक्षणाची सुरुवात, टप्प्याटप्प्याने विकास, विषय निवडीचं स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञानाच्या वापरावरचा भर. बरोबर. NEP 2020 हे शिक्षण भविष्याकडे कसं पाहते याचा एक आराखडा आहे. तो 5 वर्षांचा पायाभूत टप्पा, वय 3 ते 8, मग 3 वर्षांचा पूर्व प्राथमिक 8 ते 11, परत 3 वर्षांचा मध्यम
11 ते 14 आणि 4 वर्षांचा माध्यमिक 14 ते 18. ही रचना शिक्षण अधिक लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याचा प्रयत्न करते. हो. याचा भर रट्टा मारण्याऐवजी संकल्पना समजून घेणं, चिकित्सक विचार करणं आणि कौशल्य विकसित करण्यावर आहे. अर्थात या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी ही शिक्षकांच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या तयारीवर आणि त्यांच्या सहभागावर अवलंबून असणार आहे. ही धोरणं ज्ञानाची व्याख्याच बदलू पाहत आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरंय. आणि या सगळ्या प्रक्रियेत पालक आणि मुलांमधला संवाद किती महत्वाचा आहे हे योगिता भिंटे यांच्या लेखातून समोर येतं. बालक-पालक संवाद एक हरवलेली गोष्ट. त्या म्हणतात की आजकालच्या धावपळीत हा संवाद खूप कमी होत चाललाय. हे अत्यंत महत्वाचं आहे. मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, त्यांच्या विचारांचा आदर करणं हा त्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याचा पाया आहे, नाही का? अगदी. शाळेतले प्रयत्न आणि घरातला संवाद यांची सांगड घातली गेली तरच शिक्षणाचे अपेक्षित परिणाम दिसू शकतील. अनेकदा तर शिक्षकांनाच ही उणीव घरून काढावी लागते, जसं कविता पुदाले यांच्या मी आणि माझे विद्यार्थी या लेखात दिसतं, जिथे त्या आई नसलेल्या मुलांशी आईचं नातं जोडतात. हो, किती महत्वाचं आहे हे. आणि याच अंकात स्त्री शिक्षकांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या सन्मानाबद्दल पण कुसुम शिंदे ढेडे यांनी लिहिलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं स्मरण करून आजच्या स्त्री शिक्षिका कशा समाजाला घडवत आहेत हे त्यांनी सांगितलं आहे. हा मुद्दा तर मान आणि सन्मान या संकल्पनेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. सावित्रीबाईंनी ज्या संघर्षातून स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्यावर आज अनेक महिला शिक्षक इमारत उभारत आहेत. बरोबर. त्या फक्त मुलींनाच नाही तर संपूर्ण समाजाला शिक्षित करत आहेत. त्यांचा सन्मान करणं ही केवळ औपचारिक बाब नाहीये, तर समाजाच्या प्रगतीसाठी ती आवश्यक गोष्ट आहे. तरीही काही ठिकाणी अजूनही मुलींच्या शिक्षणाबद्दल किंवा महिला शिक्षकांच्या कामाबद्दल पूर्वग्रह दिसतात कधीकधी. त्यावर मात करणं गरजेचं आहे. तर या शिक्षक दिन 2025 विशेषांकमधून आपण शिक्षकांच्या कामाची एक म्हणूया की बहुआयामी झलक पाहिली. बिट्टीला शिकवणाऱ्या सरांचं ते समर्पण असो, गडचिरोलीतला तो हजेरीचा अनोखा प्रयोग असो, बालपंचायतीतून लोकशाही रुजवणं असो किंवा मग डिजिटल युगातली आव्हानं पेलणं असो. महाराष्ट्रातले शिक्षक ज्ञान, मान आणि सन्मान या संकल्पनेला स्वतःच्या कार्यातून खऱ्या अर्थाने जिवंत ठेवत आहेत. त्यांची ऊर्जा, त्यांची तळमळ खरंच वाखाणण्याजोगी आहे. नक्कीच. आणि या सगळ्या चर्चेतून विचार करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो असं मला वाटतं. या अंकात आपण अनेक शिक्षकांनी वैयक्तिक किंवा स्थानिक पातळीवर केलेले यशस्वी आणि खरंच प्रेरणादायी प्रयोग पाहिले, ऐकले. हो. हे प्रयोग खूप महत्त्वाचे आहेत, यात शंका नाही. पण ते बहुतांशी त्या शिक्षकापुरते किंवा फार तर त्या शाळेपुरते मर्यादित राहतात. तर प्रश्न असा आहे की हे जे स्थानिक पातळीवरचे यशस्वी प्रयोग आहेत ते अधिक व्यापक स्तरावर कसे नेता येतील? बरोबर. रचना लागेल जेणेकरून या अंकातील लेखांमध्ये जे आपण सकारात्मक बदल पाहिले त्याचा फायदा राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळू शकेल आणि शिक्षकांच्या ज्ञान, मान आणि सन्मानाला खऱ्या अर्थाने संस्थात्मक बळकटी मिळेल, यावर विचार करायला हवा.